केंद्रीय गृहमंत्री रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यात ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत। यावेळी स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलंय। मात्र या भेटीत रायगडच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र या सगळ्या घडामोडींमुळे शिंदेच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याचं बोललं जातंय। पाहूयात। अमित शहा जाणार तटकरेंच्या निवासस्थानी। स्नेहभोजनावेळी पालकमंत्री पदावर चर्चा। रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट देणार असून स्नेहभोजनाचं आयोजनही करण्यात आले। त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा निघणार का असा सवाल आता विचारला जातोय। काय आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद तेही एकदा पहा। फडणवीसांनी रायगड पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंची नियुक्ती केली। पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले भरत गोगावले नाराज झाले। शिंदे गटाच्या विरोधानंतर अदिती तटकरेंच्या नियुक्तीला स्थगिती। आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत। त्यावेळी स्नेहभोजनाचीही तयारी करण्यात आली आहे। मात्र या भेटीमुळे शिंदेच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याचं बोललं जातंय। याबाबत संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक काय म्हणालेत पहा। अमित शहा हे मोठे नेते आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, एनडीए आघाडीचे नेते आहेत। म्हणून तटकरेंच्या घरी जेवायला जाणं हे योग्य आहे, त्यात काय अयोग्य नाही। की अमित भाई शहा हे तटकरे साहेबांच्या घरी जेवायला जाणार म्हटल्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार, ह्या बातम्या छापणार आणि नंतर मग 2 दिवस त्या चालू राहणार आणि तिसऱ्या दिवशी असं येणार की अमित भाई शहा येऊन सुद्धा तिढा सुटलेला नाही। सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला। मात्र दोघांनीही आपापली भूमिका कायम ठेवल्याने चर्चेला यश आलं नाही। त्यामुळे आता अंतिम निर्णय अमित शहा यांच्याकडून होण्याची शक्यता आहे। भाजपने नाशिकचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी अजित पवार गट रायगडवर ठाम आहे। दुसरीकडे शिंदे गट 2ही पदांवर लक्ष ठेवून आहे। त्यामुळे या दौऱ्यात शहा कोणता तोडगा काढतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।